कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणा आणि माधवीच्या बोलण्यापासून. तर आता इथे माधवी म्हणते, अमृताच्या आजाराबद्दल तुला सांगणारच होते. तिला दमा आहे असं म्हणते आता माधवी. साधना केल्यापासून तिला हा त्रास सुरू झालाय. मला तुला अंधारात ठेवायचं नव्हतं. आणि दुसरं म्हणजे ती स्वतःहून तयार होईपर्यंत मला काहीच ठरवायचं नव्हतं असं म्हणते आता माधवी. या सगळ्याला मीच जबाबदार आहे असं म्हणते आता सुलक्षणा. पण तू काळजी करू नकोस. एकदा काय यशचं आणि अमृताचं लग्न झालं ना, तर मग सगळं व्यवस्थित होईल. माझा यश तिच्यावर इतकं प्रेम करेल, तिची इतकी काळजी घेईल ना, की ह्या सगळ्याचा तिला विसर पडेल. मला खात्री आहे असं म्हणते सुलक्षणा माधवीला. तर माधवी खूप खुश होते. तर आता तेवढ्यातच तिथे यमुना येते आणि म्हणते, मा येतीस का? तर कशाला असं म्हणते सुलक्षणा. तर अर्जंट आहे असं म्हणते आता यमुना. आलेच हा असं म्हणते सुलक्षणा. आराम करा असं म्हणते ती माधवीला. काय अगं असं म्हणते सुलक्षणा. एवढं काय झालंय अगं, काय झालंय? एवढ्या घाईघाईने कुठे नेतेस मला असं म्हणते सुलक्षणा. चल चल असं म्हणते यमुना. आधी सांग काय झालंय ते असं म्हणते सुलक्षणा. तुला प्रात्यक्षित दाखवायला जातीये असं म्हणते आता यमुना. कसलं प्रात्यक्षित असं म्हणते आता सुलक्षणा. मला माहिती आहे मा, तुझा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. त्यामुळे तू स्वतःच्या डोळ्याने बघ आणि मग ठरव मी बरोबर बोलतेय की ते चुकीचं असं म्हणते यमुना. तुझी कोडी सोडवायला मला आता वेळ नाही आहे. काय झालंय ते स्पष्ट सांग असं म्हणते सुलक्षणा. बरं सांगते. यश गुलाबांचा बुके घेऊन आलाय. तुला वाटतंय ना तो तुझ्या शब्दाबाहेर नाहीये, पण तसं नाही आहे मा. तो कुणाच्या तरी प्रेमात आहे असं म्हणते आता यमुना. तर आता सुलक्षणा आपल्या विचारात जाते. कशावरून असं म्हणते सुलक्षणा. मला माहीतच होतं तुझा माझ्यावर विश्वास नाहीच बसणार. त्यामुळे तू बघ आणि तूच ठरव असं म्हणते यमुनाने घेऊन जाते आता सुलक्षणाला गार्डनमध्ये. चल चल बघ असं म्हणते आता यमुना. तर आता तेवढ्यातच अमृताने तो बुके उचललेला असतो. तर सुलक्षणा बघते आता अमृताला तो बुके घेताना आणि यमुना सुद्धा. तर आता अमृता खूप खुश होते तो बुके बघून. तू असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आश्चर्य वाटतं आता सुलक्षणाला. आणि आता खूप खुश होते सुलक्षणा. पाहिलंस यमुना, हीच ती खास व्यक्ती असं म्हणते आता सुलक्षणा. जिच्यासाठी माझ्या यशनी पुष्पगुच्छ आणला असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता सुलक्षणा खूपच खुश होते. तर आता त्या बुकेमध्ये काहीतरी एक चिठ्ठी सापडते अमृताला. तर आता ती उघडते आणि त्याच्यामध्ये यू आर स्पेशल लिहिलेलं असतं. तर ते वाचून खूप खुश होते आता अमृता आणि लाजते पण ती. तर आता यमुना घेते ती चिठ्ठी. यमुना काय आहे असं म्हणते सुलक्षणा. तर आता यमुना वाचते यू आर स्पेशल म्हणून त्याच्यावर लिहिलेलं. अमृता बर्थडे आहे का तुझा आज असं म्हणते यमुना. नाही असं म्हणते आता अमृता. मग काही खास आहे का आज असं म्हणते यमुना. नाही फ्रेंडशिप डे आहे ना, म्हणून कदाचित असं म्हणते आता अमृता. यमुना किती ते प्रश्न असं म्हणते सुलक्षणा. पुरे. तर आता सुलक्षणा अमृताकडे जाते. अमृता जा बाळा, आराम कर असं म्हणते आता सुलक्षणा अमृताला. यमुना दे तिला असं म्हणते आता सुलक्षणा. तर बघा प्रेक्षक हो, या सुलक्षणाच्या किती अटी असतात ना आपल्या सुनेकडून. म्हणजे तिला सगळे रीतीभाती यायला पाहिजे, तिला स्वयंपाक यायला पाहिजे, ती काटकसरीने घर चालवायला यायला पाहिजेत तिला. तर मग अमृता ही हे सगळं करू शकेल का? म्हणजे हिला तर जाऊन फक्त आराम कर जा म्हणत असे सुलक्षणा. म्हणजे आपली मैत्रिणीची मुलगी आहे म्हणून कशीही चालते. दुसऱ्यांच्या घराची मुलगी सून म्हणून आली तर केवढ्या अपेक्षा आहेत बघा या सुलक्षणाच्या. म्हणजे खूपच दुतोंडी आहे ही सुलक्षणा. म्हणजे अमृताला किती काळजी करतेय आणि किती प्रेम करतेय. आणि पाप बिचारी कावेरीला कशी वागणूक देते ही बाई. अमृताला तर स्वतःची काळजी नीट करता येत नाही, ती काय सांभाळणार हिचं घर. खरंच अजिबात बरोबर नाही हा हे कॅरेक्टर. प्रेक्षक हो, सुलक्षणा तुम्हाला काय वाटतंय सुलक्षणाबद्दल नक्की कळवा कमेंट्समध्ये. तर आता अमृता तिथून निघून जाते. तर आता यमुना मात्र तोंडावर पडलेली असते ना. तर सुलक्षणा म्हणते, झालं समाधान? नाही मा असं म्हणते आता यमुना. मा अजूनही मला वाटतंय की तो बुके यशने अमृतासाठी आणलाच नव्हता, दुसऱ्याच कुणासाठी आणला होता. किती हेरगेरी. आता तुझ्या कल्पना विश्वातून तू बाहेर ये आणि उगाचच फाटे फोडू नकोस. हे बघ मला खात्री आहे माझा यश माझ्या शब्दाबाहेर नाही आहे असं म्हणते सुलक्षणा. मी पुन्हा एकदा तुला सांगते, जी माझी पसंत आहे तीच त्याचीही पसंती आहे असं म्हणते आता सुलक्षणा. तर सुलक्षणा आता तिथून निघून जाते. तर आता यश येतो गार्डनमध्ये तो बुके घ्यायला. तर तो बुके तिथे नसतोच. तर आता यश विचार करायला लागतो कुठे गेला बुके म्हणून. इकडे तिकडे सगळीकडे तो शोधायला लागतो आता गार्डनमध्ये बुके कुठे गेला. आणि आता हसतो तो. नक्कीच कावेरीने घेतला असणार असं म्हणतो आता यश. म्हणजे तिच्या मनातही तेच असणार जे माझ्या मनात आहे असं म्हणतो आता यश. पण यश तिच्याकडून हे जाणून घ्यायला पाहिजेत. तर आता यश आत जातो घरात आणि तो कावेरीला शोधत असतो. आणि आता खूप खुश असतो बघा प्रेक्षक हो यश. तर यश कावेरीच्या खोलीबाहेर बघत राहतो. बुके आणि चिठी वाजवून कावेरीला काय वाटलं असेल, ती पण मला भेटायला उत्सुक असेल का?
मला तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचेत, असं यश मनातल्या मनात म्हणतो आणि हसतो स्वतःच. आणि आता तो देवाची आठवण करतो. तर आता तो कावेरीच्या खोलीत जातो आणि बघतो तर काय, आतमध्ये कावेरी चिकूबरोबर नाचत असते. तर आता यश तंद्री लावून बघत असतो तिच्याकडे. तर आता कावेरी वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवत असते चिकूला आणि हसवत असते त्याला. तर आता यश बघून खूप खुश होत असतो हे सगळं. तर आता कावेरीच्या हातून चादर खाली पडतो. तर आता ती वरती घेणारच असते, तेवढ्यातच यश येतो तिकडे. तर आता यश तंद्री लावून कावेरीकडे बघत असतो आणि आता कावेरी पण यशकडेच बघत असते. तुम्ही असं म्हणते कावेरी यशला. तर आता यश घडी करतो तो चादर. तर आता यश आणि कावेरी एकमेकांच्या खूप जवळ येतात. तर आता कावेरी चादर घालते बेडवरती. कसं वाटतंय असं म्हणतो आता यश. तर आता कावेरीला आठवतं कसं यशने तिची मदत केलेला असतो, कसं गावकऱ्यांना तो समजावून सांगितलेला असतो आणि कसं कावेरीची मीच त्याने चांगली केलेली असते, हे सगळं आठवतं तिला. छान वाटतंय असं म्हणते कावेरी. तर आता यशला गैरसमज होतो की बुके घेऊन ती म्हणते की छान वाटते म्हणून. पण कावेरी तर सकाळचा घडलेला प्रकार म्हणजे गावकऱ्यांची तिच्याबद्दलची मतं जी बदलली आहेत ना, त्याच्याबद्दल ती खुश असते. पण आता इथे यशला वेगळाच गैरसमज होऊन बसतो आणि आता कावेरी हसते मनातल्या मनात. तर आता यश सुद्धा मनातल्या मनात हसतो. तर आता इथे पौर्णिमा पत्त्यांचा डाव खेळत असते. तर तिथेच यमुना बसलेली असते पौर्णिमाच्या समोर. काय ग यमी असं म्हणते आता पौर्णिमा. आता कसला विचार करतेस असं म्हणते पौर्णिमा. काकू काहीतरी गडबड आहे असं म्हणते आता यमुना. कुठेतरी पाणी मोरते असं म्हणते यमुना. ए बाई समजेल असं बोल जरा असं म्हणते पौर्णिमा. काकू सगळ्या गोष्टींची डिटेलमध्ये सांगायला लागतात का तुला. बरं ऐक, मघाशी अमृताच्या हातात बुके बघून मला असं वाटलं की तो बुके यशने अमृतासाठी आणला होता. पण नाही काकू, मला खात्री आहे तो बुके यशने अमृतासाठी आणलाच नव्हता. पण मग तू का विचार करतेस इतका असं म्हणते काकू. तर आता इथे यश कावेरीच्या जवळ येतो. नक्की ना असं म्हणतो यश. आमका माफ कर, आमची चूक झाली असं म्हणतात ना गावकरी, ते सगळं आठवतं तिला. हो असं म्हणते आता कावेरी. माझ्यासाठी ही सगळं अनपेक्षित होतं असं म्हणते आता कावेरी. गावकऱ्यांचा विचार करून म्हणत असते ती बघा हा प्रेक्षक. आणि यशला वाटतं तिने बुके घेतलाय म्हणून. सरप्राईज आवडलं ना तुला असं म्हणतो आता यश. तर आता कावेरीला आठवतं यश म्हणजे देव माणूस. त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना समजावून सांगितलं, तुझ्याबद्दल गैरसमज आणि राग दूर केलाय. देव करो आणि त्यांचा असाच साथ तुला आयुष्यभर लाभू दे असं म्हटलेले असतात ना ते काका. ते सगळं आठवतं तिला आणि मग ती उत्तर देते खूप म्हणून. तर आता यश अजूनच खुश होतो. गैरसमज आणखीन वाढतो त्याचा आणि तो अजून जवळ येतो आता कावेरीच्या. मग आता पुढे काय असं म्हणतो यश. आय मीन मग पुढाकार घेतलेला चालेल का तुला असं म्हणतो आता यश. ह्याच लोकांसाठी गावात फॅक्टरी उभं करण्याचं स्वप्न आहे ना तुमचं. आता कावेरीला वाटतं फॅक्टरीसाठी विचारतो यश म्हणून आणि ती म्हणते तुम्ही म्हणाल तसं. तर आता यशला वाटतं की ती लग्नाबद्दल बोलते म्हणून तेजा आणि कावेरीच्या. आवडेल ना तुला असं म्हणतो आता यश. तर आता फॅक्टरीचं समजून कावेरी हो हो म्हणत जाते सगळ्या गोष्टींना. हो आवडेल असं म्हणते ती. तर आता यश खूप खुश होतो आणि यश म्हणतो. तर आता काकूला यमुना म्हणते काकू जर का तो बुके यशने अमृतासाठी आणला नव्हता तर मग कुणासाठी आणला होता असं म्हणते आता यमुना. अगं तिच्यासाठीच आणला होता ना, दुसरा कुणासाठी आणणार अजून असं म्हणते आता पौर्णिमा यमुनाला. बाहेरच्या कुणाला तरी बुके द्यायचा असला असता तर बाहेर तो असतो देऊन आला असता ना. परस्पर घरात का घेऊन आला असता असं म्हणते आता काकू यमुनाला. हेच हेच म्हणायचं आहे मला असं म्हणते आता यमुना. यश इथे घरी बुके घेऊन आला, मग त्याने कुणासाठी आणला बुके. तर आता काकू आणि यमुना विचार करायला लागतात. तर आता दोघींच्या मनात एकच नाव येतं कावेरी. आणि दोघेही तोंडाला हात लावतात आता. अगं पण कावेरीसाठी कशाला आणेल, ती तर तिची वहिनी आहे ना. अगं काकू ती वहिनी असली म्हणून काय झालं, आणला असेल तसंच. तसंही दोघं एकमेकांची बाजू घेत असतात. एकमेकांचा पुळका आहे दोघांना. यमे त्या यशच्या मागे डिटेक्टिव्हगिरी करायच्या नादात आम्ही विसरूनच गेलो. उद्या कावेरीना तिला एकटीला तयारी करायला सांगितलं होतं ना वहिनीने मंगळागौरीची असं म्हणते काकू. आठवतंय ना यमे, त्या कावेरीने एकटीने खरंच मंगळागौरीची तयारी केली ना तर वहिनीना तिच्यावर फिदा होतील आणि मन जिंकेल ना ती वहिनीचं. आणि ही आपण होऊ द्यायचं नाही असं म्हणते आता काकू. तू काय करतीस, त्या कावेरीकडे लक्ष दे आधी असं म्हणते आता काकू. तू करेक्ट बोलतेस काकू, मी खरंच विसरले होते कावेरीला, पण तेवढ्यापुरतीच असं म्हणते आता यमुना. माने कावेरीला मंगळागौरची तयारी करायला सांगितलेली ना, आता तू बघच काकू. कावेरी हरणार आणि मा तिला कन्फर्म शिक्षा करणार असं म्हणते आता यमुना. आणि खुश होते आता काकू पण. आणि आता यमुना पण खूप खुश होते. तर आता इथे अमृता खुश होऊन खाली येते जिन्यावरून. आणि आता इथे चिकू सोबत यश नाचत असतो. तर आता यश बाहेर जातो आता. तर तेवढ्यातच
अमृता येते तिच्यासमोर आणि आता ती तिच्याकडे बघतच राहते आणि लाजते. तर यश आता बघतो तिच्याकडे. थँक्स असं म्हणते आता अमृता आणि लाजून निघून जाते तिथून. तर आता यश हसतो. तर यश आता विचारत पडतो, थँक्यू का असं म्हणतो तो. तर आता अमृता आवळून बघते परत यशकडे आणि ती लाजते परत. तर यशला समजतच नाही ही का असं बोलली म्हणून. हिला काय झालंय, अशी काय लाजतीये ही. तर यश मात्र इकडे तिकडे बघतो. कावेरी आय लव्ह यू असं म्हणतो तो परत. तर आता इथे सुलक्षणा तिच्या नवऱ्याला पाणी देत असते आणि मग नंतर तो म्हणतो वा वा वा, म्हणजे जे तुमच्या मनात आहे तेच यशच्या मनात आहे असं म्हणतो होता तिचा नवरा. चला म्हणजे यशला अमृता पसंत आहे ही चांगलीच गोष्ट आहे असं म्हणतो होता यशचे बाबा. आता ह्या लग्नात कुठलीच विघ्न येणार नाही तिची खात्री आहे मला असं म्हणते सुलक्षणा. मी जे केलं ते योग्यच केलं असं म्हणते सुलक्षणा. प्रश्नच नाही असं म्हणतो आता तिचा नवरा. तुम्ही जे करता जे वागता योग्यच असतं म्हणून तर हे घर टिकून आहे. पुरे झालं हा बायकोचं कौतुक असं म्हणते ती. असं कसं पुरे झालं, प्रत्येक यशस्वी संसारामागे हेच तर रहस्य आहे असं म्हणतो तो. जोपर्यंत घरातली स्त्री खुश आहे ना सगळं घर आनंदी असतं तोपर्यंत. आणि खरं आहे हे असं म्हणतो तो. छान असं म्हणतो तो. बरं वाटलं. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. उद्या आमच्याकडे मंगळागौरीची पूजा आहे असं म्हणत असते सुलक्षणा. मंगळागौरीतल्या कथेसारखं लवकरात लवकर माझा उदय घरी येऊ देत एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे असं म्हणते सुलक्षणा. आहो उद्या सकाळी मंगळागौरीचं पूजन होईल. त्यानंतर संध्याकाळी सगळ्या बायका आपल्याकडे खेळ खेळायला येणार आहेत. तेव्हा तुम्ही सगळ्या पुरुषांनी मात्र माहिती आहे असं म्हणतो होता तिचा नवरा. यश संदीप उद्या आपल्याला संध्याकाळी बाहेर जायला लागणार असं म्हणतो तो. आपण एक काम करूया, छान नाटक पाहूया आणि त्यानंतर जेवायला जाऊया असं म्हणतो संदीप. बेस्ट आयडिया असं म्हणतात तिचे काका. यश म्हणतो एक मिनिट, अजिबात नाही हा, मी कुठेही जाणार नाही असं म्हणतो होता यश. हा का वेडेपणा आहे तुझा असं म्हणते तसं लक्षणा. वेडेपणा तर वेडेपणा असं म्हणतो होता यश. याला काय अर्थ आहे, तुम्ही सगळे छान उद्या तयार होणार आणि तुम्हाला बघू शकणार नाही. दिस इज नॉट डन असं म्हणतो होता यश. अजिबात नाही हा असं म्हणते आता सुलक्षणा. तू ह्यांच्याबरोबर बाहेर जायचं आहेस आणि काय केलंस ना तुम्हा सगळ्यांना मी एका खोलीत डांबून ठेवेन असं म्हणते सुलक्षणा. तर आता सगळे हसायला लागतात. विद्या, कावेरी आणि यमुना. अगं मस्करी करतो, एवढी काय सिरियस होतीयेस असं म्हणतो होता यश. संदीप दादा जसा तुझा प्लॅन आहे ना आपण तसंच करू असं म्हणतो होता यश. अय्या इतक्यात विचार बदलला सुद्धा याचा असं म्हणते आता यमुना. यश खरं बोलतोयस ना असं म्हणते आता यमुना. तर आता सगळे हसायला लागतात. विद्याने तुला साहित्याची यादी दिलीच असेल ना, मार्केटमध्ये जाऊन पूजेचं सगळं साहित्य घेऊन ये असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. आणि आठवणीने काडवाती घेऊन ये असं म्हणते सुलक्षणा. तर कावेरी म्हणते काडवाती घ्या, काडवातीपासून सुरुवात आहे यांची असं म्हणते आता सुलक्षणा. काडवाती म्हणजे तुळशीच्या काड्या, त्याला फुलवात लावायची आणि ती तुपात भिजून ठेवायची आणि त्याच वात्या देवीसमोर लावायच्या असतात. त्यामुळे आठवणीने तुळशीच्या काट्या घेऊन ये असं म्हणते सुलक्षणा. आणते असं म्हणते आता कावेरी. तर मग आता यश म्हणतो मंगळागौर झाली की मी सगळ्यांना माझ्या आणि कावेरी बद्दल सांगतो. आणि आता यश तंद्री लावून कावेरीकडे बघत असतो. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे यश कावेरीला म्हणतो फ्रेंड्स असं म्हणून फ्रेंडशिप बँड बांधतो आता तो कावेरीला, म्हणजे त्याचा जो रुमाल असतो ना वाय लिहिलेला तो. तर आता इथे कावेरी स्वयंपाक करत असते. तर सुलक्षणा म्हणते तुझ्या हाताला काय लागलंय, रुमाल का बांधलास. कारण तो फ्रेंडशिप बँड असतो ना आता यशने दिलेला, त्यामुळे ती बांधून घेतलेली असते कावेरी. तर आता इथे कावेरी पान लावून घेतलेली असते म्हणजे निवेद. तर आता यमुना म्हणते इथे काय करतेस तू. कावेरी तुला गुरुजी बोलवतायत आणि तेवढ्यातच आता यमुनाचा प्लॅन असतो त्याच्यात काहीतरी करण्याचा. नैवेद्याचं पान तयारच आहे, पानाचं नाही ते काहीतरी वेगळंच बोलतायत असं म्हणते आता यमुना. आणि आता ती रॉकेल घालते निवेदात आणि म्हणते तू आज नाही वाचू शकणार, मेलीस तू असं म्हणते. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.